नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणेश सर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या काही दिवसापासून आपण कम्प्युटर या टॉपिकचे बरेचसे लेक्चर आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत आणि त्यातील आज हे पुढचं लेक्चर आहे. आजच्या लेक्चरमध्ये प्रामुख्याने आपण बघणार आहोत की महत्त्वाचे फुल फॉर्म्स. आता हा जो टॉपिक आहे फुल फॉर्म्स कम्प्युटर ज्याही परीक्षेसाठी आहे त्या परीक्षेमध्ये जितके तुम्हाला 10 प्रश्न जर विचारले तर लक्षात घ्या कमीत कमी 1 ते 2 प्रश्न हे फुल फॉर्म्सवर असतात. त्यामुळे आजचं लेक्चर तुम्ही व्यवस्थित जर शेवटपर्यंत बघितलं तर कमीत कमी तुमचे 2 प्रश्न किंवा 2 मार्क्स हे कन्फर्म होऊन जाणार आहे. या अगोदरचं लेक्चर होतं ज्यामध्ये आपण महत्त्वाच्या शॉर्टकट कीज बघितल्या होत्या. ज्यांनी ते लेक्चर बघितलेलं नाहीये सर्वांनी व्यवस्थित ते लेक्चर बघणं अपेक्षित आहे. आता हे लेक्चर जे आहे आगामी बॉम्बे हायकोर्टची परीक्षा आहे त्याचप्रमाणे अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि आगामी काळात येणाऱ्या सर्व परीक्षा ज्यामध्ये तुम्हाला कम्प्युटर हा विषय आहे अतिशय महत्त्वाचा आहे. एकदा सर्वांनी मागचे लेक्चर बघून घ्या. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि महत्त्वाचं म्हणजे लेक्चरला लाईक आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. आपलं नवीन चॅनल आहे, तुमच्या सर्वांच्या महत्त्वाचं म्हणजे लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं तर 100% फायदा होणार आहे. क्लिअर आहे? चलो आपण काय करूयात लगेच आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात. महत्त्वाचे फुल फॉर्म्स. जर तुम्ही बॉम्बे हायकोर्ट परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्याकडे कम्प्युटर बॅच अवेलेबल आहे बरं का. कम्प्युटर बॅच अवेलेबल आहे. ज्यांनाही बॅच जॉईन करायची आहे त्यांनी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. तुम्ही कॉल करू शकता, व्हॉट्सअप मेसेज करू शकता. तुम्हाला बॅचबद्दल पूर्ण माहिती दिली जाईल. या बॅचमध्ये कम्प्युटरचे सर्व टॉपिक कव्हर केलेत. त्याचप्रमाणे आपण क्वेश्चन आन्सरच्या फॉर्मॅटमध्ये देखील काही तुम्हाला प्रॅक्टिस व्हिडिओ टाकलेले आहेत बरं का. आणि महत्त्वाचं म्हणजे PDF नोट्स तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला लेक्चर व्यवस्थित बघायचं आहे, क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस करायची आणि PDF नोट्स वाचायच्या. त्याच्या बाहेर काहीही जाणार नाही. पूर्ण परिपूर्ण सिलेबस त्यामध्ये आपण कव्हर केलेला आहे. त्यामुळे ज्यांनाही बॅच जॉईन करायची लवकरात लवकर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. क्लिअर आहे? चलो आपण करूयात आपल्या लेक्चरला सुरुवात. महत्त्वाचे फुल फॉर्म्स. आता हार्डवेअर संबंधी जे आहेत ते काही फुल फॉर्म घेतलेले आहेत मी. सर्व जे परीक्षेला विचारले जाऊ शकतात असे सर्व फुल फॉर्म तुमचे इथून कव्हर होणार आहे. सगळ्यात पहिला आहे CPU. CPU चा फुल फॉर्म काय आहे? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. आपण बघितलं होतं CPU ला काय म्हणतात? कम्प्युटरचा ब्रेन असं म्हणतात. संगणकाचा मेंदू CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, ज्याच्यामध्ये 3 महत्त्वाचे घटक असतात. बरोबर आहे? अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट, त्यानंतर आपण बघितलं होतं मेमरी युनिट आणि तिसरा घटक काय हा तुम्ही मला सांगायचा आहे. बरोबर आहे? चलो त्याला सांगून देतो. काय आहे? अरिथमॅटिक अँड लॉजिक युनिट, कंट्रोल युनिट आणि तिसरा आहे मेमरी युनिट किंवा रजिस्टर्स. हे 3 महत्त्वाचे घटक असतात. परीक्षेला प्रश्न CPU बद्दल 100% विचारला जाणार. सर्व प्रकारचे प्रोसेसिंग कुठे घडते? CPU मार्फत घडते, CPU मध्ये घडते. सिंपल, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे जर आपण म्हणलं रॅमचा अर्थ होतो रॅन्डम ॲक्सेस मेमरी आणि रॅमलाच आपण काय म्हणतो? रॅमला आपण म्हणतो ही कशी आहे? तात्पुरती मेमरी आहे. कशी आहे? तात्पुरती मेमरी. म्हणजे आपलं काम झालं की यातला डेटा किंवा लाईट गेली काय होणार आहे? यातला डेटा पुसून जाणार आहे. रॅम म्हणजे रॅन्डम ॲक्सेस मेमरी. मेमरीचे कोणकोणते टाईप्स आहेत ते सर्व तुम्हाला व्यवस्थित समजून घेणं आवश्यक आहे. पुढे आपण बघूयात रॉम म्हणजे रीड ओनली मेमरी. यालाच आपण काय म्हणतो? कायमस्वरूपीची मेमरी असं म्हणतो. आता लक्षात ठेवा रॅम आपण जर बघितलं ना तर मेमरीचे प्रायमरी मेमरी आपण म्हटलं. प्रायमरी मेमरी याचे महत्त्वाचे 2 टाईप पडणार आहेत. एक आहे आपलं रॅम, दुसरा आहे रॉम. रॅमचा फुल फॉर्म काय होतो? रॅन्डम ॲक्सेस मेमरी. ही आहे आपली तात्पुरती मेमरी बरं का. तात्पुरती मेमरी आणि महत्त्वाचं त्याला व्होलाटाईल मेमरी असं देखील म्हणतात. लक्षात ठेवा. रॉम म्हणजे रीड ओनली मेमरी. ही आपली कायमस्वरूपीची किंवा नॉन व्होलाटाईल मेमरी आहे. मग रॅमचे टाईप जर आपण बघितले तर ते कोणते आहेत? SRAM आणि DRAM. बरोबर आहे? त्याचप्रमाणे रॉमचे जर आपण टाईप बघितले तर तुम्हाला लक्षात ठेवायचे PROM, त्यानंतर EPROM आणि महत्त्वाचं म्हणजे EEPROM. हे तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. मग आता तुमचं काम काय आहे? तुम्ही काय करायचं आहे? हे फुल फॉर्म, हे स्टॅटिक रॅम आहे, हे डायनेमिक रॅम आहे. क्लिअर आहे? या 3 फुल म्हणजे जे सांगितले मी तुम्हाला याचे फुल फॉर्म व्यवस्थित बघून घ्या बरं का. मॅक्सिमम डेटा मी कव्हर करणार आहे आणि जे तुम्हाला सांगतोय ते थोडंफार तुम्हाला काय करावं लागेल? व्यवस्थित अभ्यासावं लागेल. तुमचं सर्व फुल फॉर्म यामध्ये कव्हर होतील. क्लिअर आहे सर्वांना? पुढे आपण जर बघितलं HDD हार्ड डिस्क ड्राईव्ह, याला आपण हे डेटा स्टोरेजसाठी काम करतं. काय? डेटा स्टोरेज HDD. त्यानंतर आहे SSD चा फुल फॉर्म काय होतो? सॉलिड स्टेट ड्राईव्ह. लक्षात ठेवा HDD हार्ड डिस्क ड्राईव्ह, SSD सॉलिड स्टेट ड्राईव्ह परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे आणि हे दोन्ही काय आपल्या स्टोरेजसाठी आहे. परंतु SSD जे आहे हे HDD पेक्षा कसं असणार आहे? हे फास्ट असणार आहे, महत्त्वाचं वेगवान असणार आहे. सिंपल. आता आपण यामध्ये काय बघतोय? फक्त महत्त्वाचे फुल फॉर्म्स आणि त्यातील थोडी माहिती मी सांगू शकतो आता.
पूर्ण डिटेलमध्ये सांगता येणार नाहीये, ते आपण पूर्ण लेक्चरमध्ये व्यवस्थित घेतलेलं आहे. तरी परीक्षेच्या दृष्टीने जितकं महत्त्वाचं आहे ते तुमचं यातून कव्हर होईल हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. जीपीयू ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट, ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट महत्त्वाचं ग्राफिक्स डिझाईन म्हणा किंवा गेमिंगच्या पर्पजसाठी याचा उपयोग होतो. बरोबर. परत एकदा सीपीयू सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, रॅम रॅन्डम ॲक्सेस मेमरी, रॉम रीड ओनली मेमरी, एचडीडी हार्ड डिस्क ड्राईव्ह, एसएसडी सॉलिड स्टेट ड्राईव्ह. पुढे आहे जीपीयू ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट आणि महत्त्वाचं त्याच्यानंतर लक्षात ठेवा यूपीएस. यूपीएसचा फुल फॉर्म काय होतो? अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय. आता लक्षात ठेवा महत्त्वाचं हे कोणत्या कंडिशनमध्ये कामाला येतं? लाईट गेल्यानंतर किंवा आपण याला म्हणू शकतो बॅकअप पॉवर. आलं लक्षामध्ये? लाईट गेल्यानंतरची बॅकअप पॉवर किंवा लाईट गेल्यानंतर कोण उपयोगी पडणार आहे? यूपीएस. राहील लक्षात सर्वांना? हे सर्व महत्त्वाचे फुल फॉर्म आहेत, यातला कोणताही तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आणि यूएसबी युनिव्हर्सल सिरियल बस हे तुम्हाला आपल्याला सर्वांना माहिती आहे. यूएसबी युनिव्हर्सल सिरियल बस याचं महत्त्वाचं पर्पज काय? डिव्हाइस जोडण्यासाठी, पेनड्राईव्ह असेल, माऊस असेल वगैरे कनेक्ट करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर यूएसबीचा वापर केला जातो. सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. मी वारंवार रिपीट करून सांगणार आहे बरं का, जेणेकरून काय हे लेक्चर बघितलं इथंच तुमचं सर्व तोंड पाठवणार आहे. परत सांगतो महत्त्वाचा सीपीयू म्हणजे काय? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. रॅम म्हणजे काय? रॅन्डम ॲक्सेस मेमरी. रॉम म्हणजे काय? रीड ओनली मेमरी. त्यानंतर एचडीडी हार्ड डिस्क ड्राईव्ह. एसएसडी म्हणजे काय? सॉलिड स्टेट ड्राईव्ह. पुढचा आहे जीपीयू ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट आहे. महत्त्वाचं यूपीएस अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय आणि महत्त्वाचं शेवटचं यूएसबी युनिव्हर्सल सिरियल बस. प्रत्येकाचा मी फुल फॉर्म पण घेतलाय, यूज पण घेतलाय, जेणेकरून काय होणार आहे? जेणेकरून तुम्हाला लगेचच्या लगेच जर 2 पॉईंट इथं क्लिअर होतील, फुल फॉर्म पण आणि महत्त्वाचं यूज पण, कोणत्याही पद्धतीने प्रश्न विचारला चुकणार नाही. आणि याच पद्धतीचे प्रश्न विचारणार गॅरंटेड सांगतो. लेक्चर फक्त शेवटपर्यंत बघा. लेक्चर आवडत असेल तर लाईक करा, आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सर्वांनी नक्की करायचं आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. क्लिअर आहे? पुढे आपण जर बघितलं महत्त्वाचे प्रोटोकॉल रूल्स आपण म्हणणार. प्रोटोकॉल म्हणजे काय? थोडक्यात वेगवेगळ्या प्रकारचे रूल्स हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पहिला आहे एचटीटीपी. एचटीटीपीचा अर्थ काय होतो? हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल वेबसाईट पाहण्यासाठी किंवा वेबसाईटशी संबंधित असलेला प्रोटोकॉल. एचटीटीपीएस फक्त इथे तुम्हाला एसच्या पुढे का लावायचं आहे? सिक्युअर म्हणजे सुरक्षित वेबसाईटसाठी बरं का. बघा तुम्हाला विचारतील काय? एचटीटीपीचा फुल फॉर्म काय आहे? हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. वेबसाईट बघण्यासाठी, वेबसाईट पाहण्यासाठी एचटीटीपीएस म्हणजे काय? हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युअर म्हणजे काय? सिक्युअर सुरक्षित वेबसाईटसाठी. राहील लक्षात सर्वांना? पुढे आहे टीसीपी/आयपी. टीसीपी/आयपी म्हणजे टीसीपी म्हणजे ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल आणि आयपी म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल. हा प्रश्न ऑलरेडी विचारून झालेला आहे. आपल्याला हा प्रश्न आता विचारला जाऊ शकतो किंवा परत तोच प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. समजतंय सर्वांना? ज्यांना ही फाईल हवी असेल, आपलं डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली आहे, त्याचप्रमाणे आपलं जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची सुद्धा लिंक टाकलेली आहे. तुम्ही ती जॉईन करा, त्यावर मी ही फाईल अपलोड करणार आहे. त्याच्यावर ही फाईल मी अपलोड करणार आहे. एफटीपीचा फुल फॉर्म काय होतो? फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. एफटीपीचा फुल फॉर्म काय होणार आहे? फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. नावाप्रमाणे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, फाईल पाठवण्यासाठी, फाईल ट्रान्सफर करण्यासाठी वापरला जाणारा प्रोटोकॉल. बरोबर आहे? त्यानंतर एसएमटीपी, त्यानंतर आहे POP3 आणि महत्त्वाचा IMAP. हे सर्व प्रोटोकॉल जे आहेत तुम्हाला परत एकदा सांगतो, यावर प्रोटोकॉलचं काय काम आहे हा तर प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि फुल फॉर्म सुद्धा महत्त्वाचा आहे. तर एसएमटीपी, POP3 आणि IMAP हे तीनही प्रोटोकॉल, हे तीन प्रोटोकॉल कशा संबंधी आहे? ईमेलशी संबंधित आहे. जसं की मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगताना काय सांगितलं होतं? एसएमटीपीचा फुल फॉर्म आहे सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल, ईमेल पाठवण्यासाठी काय? ईमेल पाठवण्यासाठी उपयोगी असलेला प्रोटोकॉल कोणता आहे? एसएमटीपी, सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. लक्षात कसं ठेवायचं? यस म्हणजे सेंट म्हणजे काय? पाठवणं. बरोबर आहे की नाही? त्यावरून तुम्ही हे लक्षात ठेवू शकता बरं का. फुल फॉर्म लक्षात ठेवण्यासाठी सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल आहे. शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवण्यासाठी एसचा अर्थ काय होतो? सेंड, पाठवणं. बरोबर आहे? मग तो काय झालं? ईमेल पाठवणं. पुढे आहे POP3, पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल व्हर्जन 3. POP3 पोस्ट ऑफिस व्हर्जन प्रोटोकॉल 3. आता हा कशासाठी आहे? ईमेल प्राप्त करण्यासाठी. POP3 मी कसं लक्षात ठेवायला सांगितलं? पप्पा, आपण वडिलांकडून काय करत असतो? नेहमी गोष्टी घेत असतो. वडिलांकडून नेहमी गोष्टी आपल्याकडे येत असतात. म्हणून POP3 हा कशासाठी आहे? ईमेल प्राप्त होण्यासाठी, ईमेल मिळवण्यासाठी. बरोबर आहे? आलं लक्षामध्ये? आणि पुढचा आहे IMAP, इंटरनेट मेसेज ॲक्सेस प्रोटोकॉल. इंटरनेट मेसेज ॲक्सेस प्रोटोकॉल हा सुद्धा कशासाठी आहे? तर ईमेल येण्यासाठी, ईमेल मिळवण्यासाठी.
आयचा अर्थ काय होणार आहे, जर तुम्हाला फुल फॉर्म विचारला तर आयचा अर्थ लक्षात ठेवायचा इंटरनेट होतो, इंटरनेट मेसेज ऍक्सेस प्रोटोकॉल. जर तुम्हाला काम विचारलं IMAPचं काम काय तर लक्षात ठेवायचं आय वरून होतं इनकमिंग, इनकमिंग म्हणजे येणं, मेसेज ईमेल येण्यासाठी. ईमेल येण्यासाठी कोणते आहेत POP3 IMAP, ईमेल पाठवण्यासाठी कोणते आहेत SMTP. राहील लक्षात सर्वांना. म्हणजे तुमचं काय होतंय फुल फॉर्म पण कव्हर होतंय आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी तुमचं त्याचा यूज काय हे पण कव्हर करण्याचा मी थोडक्यात प्रयत्न करतोय, सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. पुढे जर आपण बघितलं, पुढे आहे DNS. DNSचा फुल फॉर्म काय आहे, डोमेन नेम सिस्टीम. DNSचा फुल फॉर्म काय आहे, डोमेन नेम सिस्टीम. आता लक्षात ठेवा, आपल्याला काय आहे, अक्षर कळतात, कम्प्युटरला फक्त आकडे कळतात, म्हणजे IP ॲड्रेस कळतो, बरोबर आहे की नाही. थोडक्यात लक्षात ठेवा, डोमेन नेम वेबसाईटच्या नावाचं रूपांतर IP ॲड्रेसमध्ये करायचं रूपांतर काम कोण करतं, DNS. हे अतिशय महत्त्वाचं बरं का. मला असं वाटतंय हा फुल फॉर्म तुम्हाला 100% विचारला जाऊ शकतो. DNS डोमेन नेम सिस्टीम. लक्षात ठेवा, वेबसाईटच्या नावाचं रूपांतर IP ॲड्रेसमध्ये करायचं काम कोण करतं तर हा DNS करतो. अतिशय महत्त्वाचं, अतिशय सोपं देखील आहे. समजलंय. चलो पुढे जाऊयात. आता महत्त्वाच्या प्रोग्रामिंग भाषा आणि वेब डेव्हलपमेंटशी संबंधित कोणकोणते प्रोटोकॉल आहेत ते पण एकदा सांगून टाकतो तुम्हाला. सगळ्यात पहिले आहे HTML. HTMLचा फुल फॉर्म काय होतो, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. HTMLचा फुल फॉर्म काय होणार आहे, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. महत्त्वाचं जे वेबसाईटचं स्ट्रक्चर आहे किंवा वेबसाईटचं स्केलेटन आपण म्हणतो ना, याच्याशी संबंधित असणारी लँग्वेज कोणती, महत्त्वाचं HTML हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. वेबसाईटची स्ट्रक्चर करण्यासाठी, वेबसाईटची रचना करण्यासाठी आवश्यक असलेलं हे लँग्वेज आहे. पुढे जर आपण बघितलं CSSचा फुल फॉर्म काय होतो, कॅस्केडिंग स्टाईल शीट्स. कॅस्केडिंग स्टाईल शीट म्हणजे महत्त्वाचं, तुम्ही लक्षात ठेवा, स्टाईलवरून लक्षात काय ठेवायचं, डिझाईन करणं आणि कलर देणं. लक्षात ठेवा, वेबसाईटची डिझायनिंग आणि कलरचं काम कोण करतं, CSS करतं. लक्षात ठेवा, HTML काय, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज, वेबसाईटचं स्ट्रक्चर, वेबसाईट कशी दिसणार आहे अशा पद्धतीने. CSS म्हणजे काय, कॅस्केडिंग स्टाईल शीट. याचा महत्त्वाचा उपयोग आहे वेबसाईटला डिझाईन करणं, कलर करणं. पुढचा आहे SQL. चा फुल फॉर्म काय आहे, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. अतिशय महत्त्वाचं आहे, डेटाबेस मॅनेजमेंटशी संबंधित असलेली लँग्वेज कोणती, SQL स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. महत्त्वाचं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सर्वांना प्रॉपर समजतंय, व्यवस्थित समजतंय का. फक्त काय करायचं, ज्या पद्धतीने मी रिवाइज करतोय रिवाइज करून घ्या, याच्या बाहेर प्रश्न जाणार नाहीये तुमचा. समजलं, क्लिअर आहे. चलो पुढे आपण बघूयात PHPचा फुल फॉर्म काय होतो, हायपर टेक्स्ट प्री प्रोसेसर. PHPचा फुल फॉर्म काय होतो, हायपर टेक्स्ट प्री प्रोसेसर. हे महत्त्वाचं सर्व्हर साईडची लँग्वेज बरं का. सर्व्हर साईडची लँग्वेज कोणती, PHP. फुल फॉर्म काय होणार आहे, हायपर टेक्स्ट प्री प्रोसेसर. CSSचा होणार आहे कॅस्केडिंग स्टाईल शीट. SQLचा होणार आहे स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. HTML आहे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. रिवाइज करून घेतोय कारण की का, इथंच तुम्हाला तोंडपाठ व्हायला, इथंच तुम्हाला या गोष्टी समजायला. बेसिक लक्षात ठेवा, बेसिकचा फुल फॉर्म काय होतो, बिगिनर्स ऑल पर्पज सिम्बॉलिक इन्स्ट्रक्शन कोड. बेसिकचा फुल फॉर्म काय होतो तर बिगिनर्स ऑल पर्पज सिम्बॉलिक पर्पज कोड. आता तुमच्यासाठी मी 2 सांगतो बरं का, अजून 2 एक्स्ट्राचे सांगतो. आता त्यातला एक मी सांगणार आहे, एकाचा फुल फॉर्म तुम्ही शोधायचा आहे, मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. काय आहे, एकाचा फुल फॉर्म मी सांगतो, दुसरा तुम्ही शोधायचा आहे. एक आहे फोर्ट्रान. याचा अर्थ काय होतो, फॉर्म्युला ट्रान्सलेशन. लक्षात ठेवा बरं का, फॉर्म्युला ट्रान्सलेशन. हा प्रश्न सुद्धा एकदा विचारलेला आहे, आपल्याला परत विचारला जाऊ शकतो. फॉर्म्युला ट्रान्सलेशन आलं लक्षामध्ये, क्लिअर आहे सर्वांना. आता महत्त्वाचं, फोर्ट्रान हे कशासाठी वापरलं जातं, फोर्ट्रान हे मॅथमॅटिकल आणि सायन्सचे जे पण कॅल्क्युलेशन्स आहे, किचकट कॅल्क्युलेशन, त्यामध्ये वापरली जाणारी लँग्वेज आहे. तुमच्यासाठी आता प्रश्न आहे, तुम्ही सांगायचं मला कोबोलचा फुल फॉर्म काय होतो, हे तुम्ही मला सांगायचं आहे. चला पटपट सर्वांनी मला सांगा. इथपर्यंत सर्व गोष्टी क्लिअर आहेत का, पटपट सर्वांनी सांगायचं आहे. इथपर्यंत सर्व क्लिअर. चलो जायचं मग पुढे. समजलं. चलो हे सर्व महत्त्वाचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. पुढचं आता यावर एक प्रश्न 100% येणार बरं का. ही जी तुम्हाला स्लाइड दिसते, या स्लाइडवर तुम्हाला एक प्रश्न 100% दिसेल. एकदा सर्वांनी बघून घ्या. आणि महत्त्वाचं, ही फाईल मी तुम्हाला पाठवणार आहे, ही फाईल तुम्हाला पाठवणार आहे.
क्लिअर. चलो आता महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे WWW चा फुल फॉर्म काय होतो? वर्ल्ड वाईड वेब. वर्ल्ड वाईड वेब म्हणजे इंटरनेटवरची जितकी पण माहिती, जितकी पण इन्फॉर्मेशन आहे त्याचं जाळं म्हणजे WWW. टिम बर्नर्सनी हे तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यांना WWW चे जनक असं म्हणतात. URL म्हणजे काय? युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. URL चा फुल फॉर्म काय होतो? युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. महत्त्वाचं लक्षात ठेवा, हा वेबसाईटचा पत्ता आहे. जसं आपल्या घराचा पत्ता असतो त्या पद्धतीने URL युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. WWW वर्ल्ड वाईड वेब. IP म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल. प्रोटोकॉल म्हणजे मी तुम्हाला सांगितलंय थोडक्यात काय लक्षात ठेवायचं महत्त्वाचं की IP ॲड्रेस असतो ना. आता इंटरनेट प्रोटोकॉल काय? IP इंटरनेट प्रोटोकॉल. URL म्हणजे काय? युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. WWW म्हणजे काय? वर्ल्ड वाईड वेब. लक्षात ठेवा. त्यानंतर आहे लॅन, वॅन, मॅन आणि एक आहे पॅन. लक्षात ठेवा. पॅन म्हणजे काय? पर्सनल एरिया नेटवर्क. त्याचं एक्झाम्पल ब्लूटूथ तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लॅन म्हणजे काय? लोकल एरिया नेटवर्क. एका बिल्डिंगसाठी, एका कॉलेजसाठी, एका ऑफिससाठी असलेलं नेटवर्क कोणतं? लोकल एरिया नेटवर्क. त्यानंतर आहे वॅन, वाईड एरिया नेटवर्क. हे पूर्ण जगभरासाठी. वाईड एरिया नेटवर्क हे काय? पूर्ण जगभरासाठी. मॅन आहे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. मॅनचा फुल फॉर्म काय होतो? मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क. हे आपण म्हणू शकतो एका शहराचं जाळं, एका शहरामधील नेटवर्कचं जाळं. हे आपण ऑलरेडी डिटेलमध्ये शिकलोय. आता पूर्ण तुम्हाला डिटेल एक्सप्लेन करत नाही, पण फुल फॉर्म तुम्हाला काय केला जाऊ शकतो? विचारला जाऊ शकतो. सर्वांनी लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. वायफाय. वायफायचा अर्थ काय? फुल फॉर्म काय आहे? वायरलेस फिडेलिटी. वायरलेस फिडेलिटी हा पण पॉईंट परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आहे ISP इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर जसं आपण म्हणतो ना, जिओ आहे, एअरटेल आहे, हे काय? इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत आपल्या देशामधील. ते झालं ISP. वायफाय समजलं. वायरलेस फिडेलिटी, पॅन, मॅन, वॅन, लॅन हे फुल फॉर्म लक्षात ठेवा, विचारले जाऊ शकतात. आणि त्याचं आपण रेंज एक लक्षात ठेवायची. पॅन पर्सनल एरिया नेटवर्क 10 मीटर ब्लूटूथ. मॅन मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क शहरासाठी. लॅन लोकल एरिया नेटवर्क एका बिल्डिंगसाठी, एका इमारतीसाठी किंवा एका ऑफिससाठी. आणि वाईड एरिया नेटवर्क महत्त्वाचं लक्षात ठेवा, पूर्ण जगभरासाठी. हे महत्त्वाचं. याचं एक्झाम्पल काय येणार आहे? इंटरनेट. हे सर्व VPN ला आपण काय म्हणतो? व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. हे सुरक्षित इंटरनेट कनेक्शन आहे. VPN म्हणजे काय? व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. VPNचा फुल फॉर्म होणार आहे व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. हे तुम्हाला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. क्लिअर आहे. चलो आपण पुढे जाऊयात. आता मी काही इम्पॉर्टंट महत्त्वाचे फाईल फॉर्मॅट्स घेतलेत. तुम्हाला 2 पद्धतीने यावर प्रश्न विचारतील बरं का. तुम्हाला विचारतील सांगा ऑडिओसाठी असलेले महत्त्वाचे फाईल फॉर्मॅट्स कोणते, इमेजसाठी असलेले फाईल फॉर्मॅट्स कोणते, आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचा फुल फॉर्म सुद्धा विचारला जाऊ शकतो. हे सर्व थोडक्यात मी घेण्याचा प्रयत्न केलाय, ज्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे. सर्वांना समजतंय? सर्व गोष्टी क्लिअर होत आहेत? सर्व व्यवस्थित असेल तर लेक्चरला नक्की लाईक करा, आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. गणेश सर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. असेच महत्त्वाचे व्हिडिओ येणार आहेत. GST सुद्धा आपल्याला व्हिडिओ घ्यायचे आहेत. बाकी विषयांचे देखील लवकरच व्हिडिओ येतील. आणि त्यासाठी तुम्हाला कम्प्युटर असेल, बाकी विषय असतील, लवकरात लवकर आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत. समजलं सर्वांना? चलो आता आपण बघूया मायक्रोसॉफ्ट वर्ल्ड बघा DOCX याचा फुल फॉर्म काय होतो? मायक्रोसॉफ्ट वर्ल्ड ओपन XML डॉक्युमेंट. आता हे डॉक्युमेंट जे आहे आपलं वर्ल्ड डॉक्युमेंट जे आहे त्याच्यासाठी किंवा ते सेव्ह करण्यासाठी वापरला जाणारा कोणताही फाईल फॉर्मॅट DOCX आहे. राहील लक्षात सर्वांना? पुढे पीडीएफचा फुल फॉर्म काय होतो? पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅटचा अर्थ फुल फॉर्म आहे कशाचा आहे? पीडीएफचा आहे. पीडीएफ आता मग आता DOCX आणि पीडीएफ यामध्ये काय फरक आहे? लक्षात ठेवा, आपला जो हे डॉक्युमेंट आहे, आपलं हे जे डॉक्युमेंट आहे, आपण जर पीडीएफ फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट केलं ना, त्याला आपण एडिट करू शकत नाही. त्याला काय करता येत नाही? एडिट करता येत नाही. आणि आपण पीडीएफची काय करू शकतो? प्रिंट पण काढू शकतो. म्हणजेच पीडीएफचा फुल फॉर्म आहे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. हे आपलं मूळ स्वरूपामध्ये आपण काय करू शकतो? सेव्ह करून ठेवू शकतो, प्रिंट काढू शकतो. TXT प्लेन टेक्स्ट फाईल जे आहे एकदम साधा आपण मजकूर टाईप केलेला. क्लिअर आहे सर्वांना? त्यानंतर आहे JPEG. लक्षात ठेवा, JPEGचा फुल फॉर्म काय होतो? जॉईंट फोटोग्राफिक एक्सपर्ट्स ग्रुप. JPEGचा फुल फॉर्म काय होतो? जॉईंट फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्रुप. महत्वाचा हा कोणता फॉर्मॅट आहे? हा आहे आपला इमेजचा किंवा फोटोचा फॉर्मॅट. JPEG तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. JPEG PNG हे सर्व कोणते झाले आपले? हे महत्वाचे इमेजचे आहेत. कशाचे आहेत? इमेजसाठी आहेत. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. लक्षात ठेवा. एक तर तुम्हाला फुल फॉर्म पण विचारला जाऊ शकतो किंवा त्याचं पर्पस, त्याचं काम काय, कशासाठी उपयोगी होतो, हा पण विचारला जाऊ शकतो. पुढचा आहे PNG. आताच म्हटलं मी तुम्हाला महत्वाचं पोर्टेबल नेटवर्क ग्राफिक्स. फक्त लक्षात ठेवा,
हे जे आहे ना PNG हे आपण म्हणू शकतो चांगल्या क्वालिटीचे इमेज, काय चांगल्या क्वालिटीचे इमेज. आणि JPG हे पण महत्त्वाचं, इमेज सेव्ह करण्यासाठीच इमेजचेच फाईल फॉर्मॅट आहेत, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं. आपण जर बघितलं GIF ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मॅट, तुम्ही बघा आपण हे पाठवतो ना एकमेकांना व्हॉट्सअपवर, GIF इमेज म्हणजे ते एकदम छोटंसं असतं, व्हिडिओ टाईप एकदम छोटासा आहे, काही सेकंदाचा, आणि त्यामध्ये इमेज वगैरे ते काय होतं ॲनिमेशन टाईप असतात त्या इमेज, हलतात वगैरे, हसतात वगैरे, अशा प्रकारच्या इमेज. राहील लक्षात सर्वांना. त्यानंतर आहे MP3 लक्षात ठेवा, हे ऑडिओसाठी बरं का, ऑडिओ फाईल फॉर्मॅट आहे. MP3 आपण म्हणतो ना MP3 सॉन्ग हे ऑडिओ फाईल फॉर्मॅट आहे. आणि MP4 जर आपण बघितलं, MP4 हे महत्त्वाचं व्हिडिओ फाईल फॉर्मॅट आहे. राहील लक्षात सर्वांना. प्रामुख्याने काय करायचं आहे, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर काय सांगितलं, DocX मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन XML डॉक्युमेंट, PDFचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. यामधला सर्वात इम्पॉर्टंट हा आहे बरं का, पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. मग महत्त्वाचं JPEG आणि PNG हे कशासाठी आहेत, हे दोन्ही पण इमेज आहेत, इमेज फाईल फॉर्मॅट आहेत. GIF हे आपल्याला ॲनिमेशनचे तो इमेज म्हणतो ना आपण, त्या छोट्याशा हलणाऱ्या इमेज बनवण्यासाठी. MP3 ऑडिओ फाईल फॉर्मॅट. MP4 जर आपण बघितलं, हे प्रामुख्याने व्हिडिओ फाईल फॉर्मॅट आहे, आणि झिप फाईलचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, झोन इम्प्रूव्हमेंट प्लॅन. झिप फाईलचा फाईल्सचा आकार कमी करण्यासाठी, काय फाईलचा आकार कमी करण्यासाठी हे वापरलं जातं, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मला सांगा, इथपर्यंत सर्वांना समजलंय का? समजलं सर्वांना? क्लिअर आहे? आलं लक्षामध्ये? याचा हा फुल फॉर्म लक्षात नका ठेवू बरं का, झिपचा हा फुल फॉर्म लक्षात नका ठेवू, हा थोडासा चुकीचा आहे, हा नका लक्षात ठेवू. फक्त झिप फाईलचा काय यूज होतो ते लक्षात ठेवा, हे आपल्याला महत्त्वाचं नाहीये. फक्त झिप आहे हे कशासाठी आहे, फाईलचा आकार कमी करण्यासाठी, कॉम्प्रेस करण्यासाठी फाईल वापरलं जातं. क्लिअर आहे सर्वांना? फक्त झिपचा जो फुल फॉर्म मी सांगितला तो या ठिकाणी चुकीचा आहे, तो आपल्या कामाचा नाहीये. बाकीचे सर्वांना समजतायत, व्यवस्थित आहे, एकदम क्लिअर आहे. चलो आपण काय करूया, पुढे जाऊयात. झालं, हे पण झालं, हे झालं, अजून कोणते राहिले? तर या ठिकाणी परीक्षेला तुम्हाला विचारले जाणारे सर्व फुल फॉर्म्स व्यवस्थित आपण बघितलेले आहेत. जितके प्रश्न विचारले जाऊ शकतात ते सर्व मी तुम्हाला सांगितलेत. पहिल्यापासून परत एकदा घेतो फास्टमध्ये, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. CPU सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, रॅम रॅन्डम ॲक्सेस मेमरी, रॉम रीड ओनली मेमरी, HDD हार्ड डिस्क ड्राईव्ह, SSD सॉलिड स्टेट ड्राईव्ह, GPU ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट आहे. त्यानंतर आपण बघितलेलं UPS अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय आहे. पुढे युनिव्हर्सल सिरियल बस म्हणजे USB. तुमचे दोन कामं होणार बरं का, एक तर तुम्हाला फुल फॉर्म पण समजणार, दुसरं म्हणजे त्याचा यूज पण समजणार. हा एक काम झालं तुमचं. HTTP हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, HTTPS हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युअर. त्यानंतर SMTP मेल पाठवण्यासाठी, बरोबर आहे, ईमेल प्राप्त होण्यासाठी, ईमेल पाठवण्यासाठी, SMTP म्हणजे सेंड पाठवण्यासाठी, बरोबर आहे की नाही. सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. POP3 आणि IMAP ईमेल प्राप्त होण्यासाठी, ईमेल येण्यासाठी महत्त्वाचं लक्षात ठेवा. पाठवायचं असेल तर यस सेंड SMTP, येण्याचं असेल तर POP3 आणि IMAP. अतिशय महत्त्वाचं आहे, गडबड न करता सर्व व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर DNS डोमेन नेम सिस्टीम फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, हे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे, फुल फॉर्म पण महत्त्वाचे आहे, आणि त्याचा यूज सुद्धा तुम्हाला काय करायचा आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर आहे HTML हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज, CSS कॅस्केडिंग स्टाईल शीट्स, SQL स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज, त्यानंतर PHP हायपरटेक्स्ट प्री प्रोसेसर, आणि महत्त्वाचं बेसिक फोर्ट्रान आणि कोबोल, हे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. अजून तुम्हाला दोन फुल फॉर्म आहेत जे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहेत. जर नाही कोणी सांगितले, पुढच्या लेक्चरमध्ये मी सांगूनच देईल तुम्हाला कोणते दोन सांगायचे. CD आणि DVDचा फुल फॉर्म मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बघा मी काय म्हटलं, CD आणि DVD हा फुल फॉर्म तुम्ही काय करा, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. याच्या बाहेर फुल फॉर्म विचारण्याची शक्यता खूप कमी आहे, खूपच कमी आहे. जितके विचारले जाऊ शकतात मॅक्सिमम सर्व मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर www असेल, URL असेल, IP असेल, LAN MAN WAN PAN वायफाय असेल, सर्व या ठिकाणी आपण काय केलंय, कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. VPN सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. हे सर्व जितके मी सांगितले लक्षात ठेवा, याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. ज्यांना ही PDF फाईल हवी असेल त्यांनी आपलं डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट WhatsApp ग्रुपची लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथून जॉईन करू शकता.
क्लिअर? परत एकदा जाता सांगतो, ज्यांना बॅच जॉईन करायची असेल आपल्या दिलेल्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा. डिटेलमध्ये सर्व तुमचा सिलेबस कव्हर करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस पण त्यामध्ये करून घेतलेली आहे. PDF नोटसुद्धा तुम्हाला त्यामध्येच अवेलेबल होणार आहेत. क्लिअर आहे सर्वांना? चलो, तर मग आपण आजच्या लेक्चरमध्ये याच ठिकाणी थांबणार आहोत. जर तुम्ही नवीन असाल तर नक्की लेक्चरला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. भरपूर सारे कम्प्युटरचे व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केले आहेत. येणाऱ्या काळामध्ये अजून सुद्धा अपलोड होतील. कम्प्युटरचे बाकी विषयांचे देखील व्हिडिओ अपलोड होतील. तुम्ही नवीन असाल तर लेक्चरला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि गणेश सर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. 100% लेक्चरचा तुम्हाला फायदा होणार आहे. आपलं टार्गेट आहे कम्प्युटरमध्ये तुम्हाला 10 पैकी 10 मार्क आणायचे. त्यासाठी सर्वांनी लेक्चर व्यवस्थित बघा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत देखील शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं कुणीही विसरायचं नाही. थँक्यू सो मच. भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.